नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवधूत कल्याणे. स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण की काही महाराष्ट्र भूगोलातले जे महत्त्वाचे सुरुवातीचे 4 टॉपिक्स होते, त्या 4 टॉपिक्स वरती थोडेसे संभाव्य प्रश्न किंवा काय प्रश्नांची स्टाईल असू शकते हे बघितलं. तर आज जे काही पुढचे आणखी महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स वरती बघूयात. त्याच पद्धतीने संयुक्त गट ब असेल, गट क असेल, त्याच्यामध्ये संभाव्य प्रश्न काय असू शकतात. मी मागच्याही व्हिडिओमध्ये दावा केला होता की प्रश्न हेच असतील असं नाही, परंतु प्रश्नांची स्टाईल, प्रश्नांचा फॉर्मॅट ह्याच कुठल्या तरी पद्धतीमध्ये असेल. चला सुरुवात करूयात. थोडंसं प्रमोशनच्या भागाकडे जाऊयात. स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या ह्या सगळ्या बॅचेस, भूगोल या विषयाच्या ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत, चालू आहेत. तुम्ही एक स्पर्धाग्राम ऍप डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्हाला काहीही संपर्क असेल, आयदर स्पर्धाग्रामच्या ह्या नंबरवरती संपर्क करा किंवा हा जो काही माझा नंबर दिलेला आहे ह्या नंबरवरती संपर्क करा. चला पुढे जाऊयात. पहिला प्रश्न घेऊयात. काय विचारलाय प्रश्न? सुरुवातीला मी सांगून देतो की 4 टॉपिक्स वरती आज फोकस करणार आहेत आपण. कुठलं? खनिज संपत्ती असेल, लोकसंख्या असेल, दळणवळण असेल आणि त्याच्यानंतर पर्यटन असेल. ह्या 4 टॉपिक्स वरती काही प्रश्न घेतलेत आपण. काय प्रश्न काय म्हणतोय? पूर्व विदर्भाबद्दल प्रश्न विचारलाय. पूर्व विदर्भात आढळणारे जे काही लोह खनिजाचे साठे आहेत खालीलपैकी कुठल्या प्रकारच्या खडकात आढळतात? मित्रांनो, माहिती आहे आपल्याला की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 2 भागामध्ये लोह खनिजाचे साठे आढळतात. एक पूर्व विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये असेल मग गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, आणि जर आपण कोकणात आलो तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग असेल आणि थोडाफार भाग कोल्हापूरमध्ये येतो. मग जे काही सिंधुदुर्ग, कोल्हापूर ह्या भागामध्ये लोह खनिजाचे साठे आढळणार आहेत ते कुठल्या खडकाचे असतील? ते जांभ्या खडकाचे असतील. परंतु आपल्याला विचारलंय काय? पूर्व विदर्भामध्ये. तर पूर्व विदर्भामध्ये जे काही लोह खनिज सापडतं ते कुठल्या प्रकारच्या खडकामध्ये सापडतं? टॅकोनाइट प्रकारच्या खडकामध्ये सापडतं. आणि टॅकोनाइट हा जो काही खडक आहे तो एक जलजन्य प्रकारचा, स्तरित प्रकारचा एक खडक आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल ह्याचं उत्तर. चला त्याच्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलाय की 31 मार्च 2020 अखेर एकूण नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार सर्वात आघाडीवरचं राज्य कुठलं? काय विचारलंय? एकूण नवीकरणीय ऊर्जा. मग त्याच्यामध्ये सोलार ऊर्जा येईल, त्याच्यामध्ये पवन ऊर्जा येईल, त्याच्यामध्ये बायोगॅस येईल, बायोमास येईल, बगॅस येईल. जी काही नवीकरणीय ऊर्जेचे स्रोत आहेत ह्या सगळ्यांची एकूण स्थापित क्षमता, ह्या क्षमतेनुसार पहिलं राज्य कुठलं आहे? ह्याचं उत्तर जर बघायचं असेल तर ह्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य. साधारणतः तुम्ही 2019-20 ची महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघा किंवा 2020-21 ची बघा, 19-20 किंवा 20-21 बघा. ह्याच्यामध्ये स्पष्ट आणि स्पष्ट उल्लेख आहे. पहिलं राज्य कुठलं आहे? कर्नाटक आहे. ह्या कर्नाटकची साधारणतः 15,000 मेगावॅट इतकी स्थापित क्षमता आहे. कुठली? एकूण नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीमध्ये. दुसरं राज्य आहे तामिळनाडू. दुसरं राज्य आहे तामिळनाडू. ह्या तामिळनाडूची साधारणतः 14,000 पेक्षा जास्त स्थापित क्षमता आहे. त्याच्यानंतर तिसरं राज्य आहे गुजरात. तिसरं राज्य आहे गुजरात. गुजरातची स्थापित क्षमता साधारणतः 11,000 मेगावॅट इतकी आहे. आणि जर चौथं राज्य बघितलं तर चौथं राज्य येतं ह्याच्यामध्ये महाराष्ट्र. चौथं राज्य कोण येतं? महाराष्ट्र येतं. महाराष्ट्राची स्थापित क्षमता 9,800 मेगावॅट इतकी आहे. कशाच्या? एकूण नवीकरणीय ऊर्जेच्या ह्या स्थापित क्षमतेमध्ये हा राज्यांचा क्रम आहे. पहिलं राज्य, सर्वात आघाडीवरचं राज्य कोण आहे? कर्नाटक आहे. त्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे मित्रांनो? महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावरती आहे. त्यांनी डेट दिली 31 मार्च 2020, बरोबर त्याच वेळेस. चला तिसरा प्रश्न काय? भारतातील एकूण क्रोमाइटच्या साठ्यापैकी किती टक्के किंवा किती क्रोमाइटचे साठे महाराष्ट्रामध्ये आहेत? भारतामध्ये जेवढे काही क्रोमाइटचे साठे आहेत त्या क्रोमाइटच्या साठ्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती क्रोमाइटचे साठे आहेत? तर ह्याचं उत्तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 10% क्रोमाइटचे साठे आहेत. हा प्रश्न का बरं घेतलाय? कारण बऱ्याच वेळेस आयोगाने इतर जी काही खनिज संपत्ती आहे, मग लोह खनिजाबद्दल विचारलं असेल, मॅग्नीज बद्दल असेल, बॉक्साईट बद्दल असेल, डोलोमाइट असेल, चुनखडी असेल, ह्या सगळ्या जे काही साठे आहेत महाराष्ट्रामध्ये ते देशाच्या एकूण साठ्यांपैकी किती आहेत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आयोगाने बरेच वेळेस वेगवेगळे प्रश्न विचारलेत. दुसरी गोष्ट, ह्याच्यानंतर पुढे प्रश्नाचा चौथा प्रश्न कुठला आहे?
एक, सीजियम आणि व्हॅनेडियम ही खनिज मूलद्रव्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? सीजियम आणि व्हॅनेडियम ही जर एकदम अल्प प्रमाणामध्ये सापडणारी खनिज मूलद्रव्ये आहेत. ही खनिज मूलद्रव्ये प्रामुख्याने भंडारा आणि गोंदिया ह्या 2 जिल्ह्यामध्ये सापडतात. अगोदरचा प्रश्न क्रमांक 3 आणि 4 हे 2 प्रश्न काय दर्शवतात आपल्याला, की आपल्याला काय बघायचे प्रिलिम्स खनिज संपत्तीमध्ये जी काही मूलभूत खनिज आहेत, मी तुम्हाला अगोदरही नावं सांगितली, लोह खनिज असेल, बॉक्साईट असेल, मॅग्नीज असेल, चुनखडी असेल, डोलामाइट असेल आणि क्रोमियम असेल, ही जी काही 5 ते 6 महत्वाची आहेत, ह्या 5 ते 6ची पर्सेंटेज किती आहेत महाराष्ट्रामध्ये, देशाच्या प्रमाणामध्ये, ह्यांची ठिकाणं कुठं कुठं आहेत, ह्या 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने बघायच्यात. त्याच्यानंतर जी काही अल्प प्रमाणात सापडणारी खनिज मूलद्रव्ये आहेत, तांबे असेल, टंगस्टन असेल, जसं सीजियम आहे, व्हॅनेडियम आहे, ह्यांचे फक्त लोकेशन्स कुठं आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात हे बघायचे आपल्याला. ह्या 2 गोष्टी, एक तर ठिकाण आणि जी काही महत्वाची आहेत त्यांची प्रमाण काय आहेत, हे 2 व्यवस्थित पॉइंट परीक्षेला जाताना तुम्ही बघून जाणं अपेक्षित आहे. चला 5वा प्रश्न घेऊयात. 5वा प्रश्न काय सांगतोय आपल्याला, महाराष्ट्रातील एकूण खनिज संपत्तीपैकी, सगळी खनिज संपत्तीपैकी -% खनिज संपत्ती नागपूर विभागात एकवटलेली आहे. कुठला प्रश्न विचारला, कुठल्या विभागाबद्दल विचारला? नागपूर विभागामध्ये. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 2च भागामध्ये प्रामुख्याने खनिज संपत्ती आढळते, एक तर नागपूर विभाग असेल आणि त्याच्यानंतर कोकण विभाग असेल. मग नागपूर विभागात जास्तीत जास्त आहेत, गडचिरोली घ्या, चंद्रपूर घ्या, नागपूर घ्या, त्याच्यानंतर भंडारा, गोंदिया, ह्या 5 जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने खनिज संपत्ती आहे. जर ह्याला पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये बघितलं तर नागपूर विभागामध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये जेवढी काही खनिज संपत्ती आहे त्याच्या 60% खनिज संपत्ती एकट्या नागपूर विभागामध्ये आहे. जर कोकणकडे गेलो आपण तर कोकण विभागामध्ये 20% खनिज संपत्ती आहे. आणि जर काही उर्वरित जो काही महाराष्ट्र आहे, ह्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये 20% खनिज संपत्ती एकवटलेली आहे. तर पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. चला पुढे जाऊयात. 6वा प्रश्न काय सांगतोय, भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बे जे काही मुंबईमध्ये आहे, इथं कोणती अणुभट्टी ही स्वदेशी बनावटीची पहिली अणुभट्टी आहे? कुठं? भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर ट्रॉम्बेमध्ये. जर ऑप्शन बघितले तर अप्सरा, झार्लिन, सायरस आणि पौर्णिमा. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन काय असेल? 2, पर्याय क्रमांक 2 झार्लिन बद्दल. झार्लिन ही स्वदेशी बनावटीची पहिली अणुभट्टी आहे. कुठली? भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये. मग भाभा अटॉमिक रिसर्च हा सगळं कुठं? न्यूक्लिअर एनर्जी इथला प्रश्न आहे. तर भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर थोडंसं बेसिक बघावं लागेल. भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरची स्थापना 1954 सालची आहे. डॉक्टर होमी भाभा यांनी ह्या अटॉमिक रिसर्च सेंटरची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर 1966ला ज्यावेळेस डॉक्टर होमी भाभांचं दुर्दैवी निधन झालं, त्यांच्या स्मरणार्थ 1967 मध्ये ह्याला नाव देण्यात आलं भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर. हे बेसिक इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. किंवा हे काय आहे, हे भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? हे न्यूक्लिअर एनर्जीच्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे न्यूक्लिअर जे काही फ्युएल्स आहेत, युरेनियम असेल, प्लुटोनियम असेल, ह्यांच्यापासून आपण वीज निर्मिती कशी करायची, वीज निर्मितीचा वापर ह्या न्यूक्लिअर फ्युएलचा कसा करायचा, त्याच्यासाठी हे काम करतं. ह्याच्यामध्ये साधारणतः 6 अणुभट्ट्या आहेत. किती अणुभट्ट्या आहेत? 6 अणुभट्ट्या आहेत. ह्याच्यातली पहिली अणुभट्टी आहे अप्सरा अणुभट्टी, जी पहिल्यांदा स्थापन झाली. ती कधी झाली? 1956ला. 1956ला. कुणाच्या मदतीने? ब्रिटनच्या मदतीने. ह्याच्यावरती एकदा प्रश्न येऊन गेलाय, अप्सरावरती एकदा प्रश्न येऊन गेला 1956 मध्ये ब्रिटनच्या मदतीने. त्याच्यानंतर सायरस नावाची एक दुसरी अणुभट्टी आहे. कुठली? ही दुसरी अणुभट्टी आहे सायरस. ही कधी स्थापन झाली आहे? 1960 मध्ये स्थापन झाली आहे. कुणाच्या मदतीने? कॅनडाच्या मदतीने. कुणाच्या मदतीने? कॅनडाच्या मदतीने. मग झार्लिन 1961 मध्ये झार्लिन नावाची पूर्णतः स्वदेशी बनावटीची अणुभट्टी कुठे स्थापन झाली आहे? भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरला स्थापन झाली आहे 1961 मध्ये, भारतीय बनावटीची. त्याच्यानंतर 1961 मध्येच पौर्णिमा 1 असेल, पौर्णिमा 2 असेल, ह्याही स्वदेशी बनावटीच्या आहेत. आणि त्याच्यानंतर इथे एक 6वी अणुभट्टी आहे ध्रुव नावाची. कुठली? ध्रुव नावाची. ही कधी झाली आहे? 1985 मध्ये. एक पहिली कुठली? अप्सरा, दुसरी सायरस,
तिसरी झारलीन, चौथी पौर्णिमा 1, पाचवी पौर्णिमा 2 आणि त्याच्यानंतर 6वी आहे ध्रुव, जी 1985 मध्ये ही सुद्धा भारतीय बनावटीची आहे. पण पहिली कोण आहे? पहिली झारलीन आहे. पहिली कोण आहे? पहिली झारलीन आहे. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 वरती घेऊयात. 2001 ते 2011 या दशवार्षिक कालखंडामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीचा दर किती टक्क्याने घटला आहे असं विचारलं गेलंय. दर किती टक्क्याने घटला? लोकसंख्येवरती आलोत आपण. साधारणतः आपल्याला हे इथं बघा, आयोग असे प्रश्न विचारणं म्हणजे काय? एका दगडात 2 पक्षी मारणं. म्हणजे तुम्हाला हा जर दर किती टक्क्याने घटलाय हे जर काढायचं असेल, जर तो तुम्हाला 2001 मध्ये आणि 2011 मध्ये लोकसंख्या वाढीचा, दशवार्षिक लोकसंख्या वाढीचा दर काय होता किंवा काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. साधारणतः इथं 22.73% इतका लोकसंख्या वाढीचा दर होता. तर 2011 मध्ये 15.99% इतका लोकसंख्या वाढीचा दशवार्षिक दर होता. म्हणजे ह्यांचं जर प्रमाण बघितलं, ह्यांची जर वजाबाकी केली तर किती यायला पाहिजे? ती साधारणतः 6.74% दशवार्षिक वाढीचा दर दर घटलेला आहे. कुठे आहे 6.74? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे किती आहे? 2001 ते 2011 या कालखंडामध्ये महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर किती टक्क्याने घटलाय? साधारणतः 6.74. मग लोकसंख्या वाढीवरती बरेच प्रश्न येतील. लोकसंख्या वाढ सर्वाधिक जास्त कुठल्या जिल्ह्यात, सर्वात कमी कुठल्या जिल्ह्यात? ही जी काही लोकसंख्या वाढ झालेली आहे ह्याच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? हे बेसिक प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. पुढे जाऊयात. 8 नंबर. गडचिरोली जिल्हा वगळता, बघा प्रश्न असाही येऊ शकतो, गडचिरोली जिल्हा वगळता महाराष्ट्रात सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कुठला आहे? इथं काय विचारलंय? मग लोकसंख्येच्या घनतेवरती प्रश्न विचारला की सर्वाधिक लोकसंख्या कुठं? सर्वात कमी. सर्वात कमी मध्ये प्रश्न आहे, पण सर्वात कमी मध्ये पहिलं काय वगळलं गेलंय? गडचिरोली. गडचिरोली नंतर कोण येतं आपल्याकडं? गडचिरोली नंतर येतो आपल्याकडं सिंधुदुर्ग येतो. सिंधुदुर्ग नंतर मग चंद्रपूर आहे. गडचिरोली वगळता सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता कुठं असेल? सिंधुदुर्गमध्ये असेल. सर्वाधिक जास्त लोकसंख्येची घनता मुंबई उपनगर, मुंबई शहर, त्याच्यानंतर ठाणे. सर्वात कमी मध्ये कोण असेल? एक नंबरला गडचिरोली आहे, पण त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलंय? गडचिरोली वगळून विचारलंय. मग 2 नंबरचा जो काही आहे कोण? सिंधुदुर्ग, तो येईल. त्याच्यानंतर कोण आहे? चंद्रपूर आहे. साधारणतः लोकसंख्येच्या घनतेवरती लोकसंख्येची घनता हा महाराष्ट्राच्या लोकसंख्येतला असा एक टॉपिक आहे की जिथं आयोगाने खूप डायव्हर्स पद्धतीने प्रश्न विचारले. आयोग खूप डीप मध्ये गेला. त्याच्यामुळे लोकसंख्येची घनता हा पॉइंट अभ्यास करत असताना थोडंसं डीप मध्ये जाऊन अभ्यास करा की 2001 मध्ये किती होती, 11 मध्ये किती होती, वाढ कितीने झाली आहे, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावरती आहे. हे बेसिक पॉइंट झाले. पण ह्याच्या पुढे जाऊन आयोग विचारलाय की 1951 ला किती घनता होती, 1961 ला किती घनता होती वगैरे प्रश्न ह्याच्यामध्ये विचारलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं प्रत्येक जिल्ह्याच्या घनतेचा कुठल्या रेंजमध्ये आहे किंवा 500 ते 600 मध्ये कुठले जिल्हे आहेत, 600 ते पुन्हा 400 ते 500 मध्ये कुठले जिल्हे आहेत, हे जे काही टप्पे आहेत लोकसंख्येच्या घनतेचे हे बघणंही गरजेचं आहे. हा जो काही घनता जो टॉपिक आहे हा थोडासा डीप मध्ये जाऊन विचारलाय. त्याच्यामुळे लोकसंख्येचा अभ्यास करत असताना ह्या टॉपिकवरती थोडंसं व्यवस्थित फोकस करा. चला 9वा प्रश्न बघूयात काय म्हणतात. योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आहे. विधान अ वाचतो मी. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे पहिले 3 जिल्हे कुठल्या विभागातले आहेत असं म्हणतात? कोकण विभागातले आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही लिंग गुणोत्तर आहे ते सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे पहिले 3 जिल्हे कुठल्या विभागातले आहेत? तर कोकण विभागातले आहेत. तर हे विधान सत्य आहे का? जर आपण बघितलं लिंग गुणोत्तरामध्ये पहिला जिल्हा आहे रत्नागिरी. पहिला जिल्हा कुठला आहे? रत्नागिरी, ज्याचं लिंग गुणोत्तर येतं 1122 इतकं आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा येतो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग ज्याचं लिंग गुणोत्तर आहे 1036. तिसरा जिल्हा आहे गोंदिया. तिसरा जिल्हा कोण आहे? गोंदिया, ज्याचं लिंग गुणोत्तर आहे 999. मग पहिले 3 मध्ये जर बघितलं पहिले 3ही जिल्हे कोकण विभागातले आहेत तर हे विधान सत्य असेल का? नाही. तिसरा जिल्हा कुठला आहे? गोंदिया. गोंदिया कुठं? नागपूर विभागामध्ये आहे. म्हणून हे विधान काय असेल? चुकीचं असेल. मग दुसरं विधान वाचतो मी. ब काय म्हणतंय? महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे पहिले 3 जिल्हे परत कुठले आहेत? कोकण विभागातले आहेत असं बचं म्हणणं आहे. तर बघूयात आपण. सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहर. किती आहे लिंग गुणोत्तर? 832. त्याच्यानंतर दुसरा येतो मुंबई उपनगर. मुंबई उपनगर जवळपास 861 इतकं लिंग गुणोत्तर आहे.
तिसरं आहे ठाणे साधारणतः 892 इतकं लिंग गुणोत्तर आहे. तर बरोबर आहे ना. मग मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे हे जर 3 जिल्हे सर्वात कमी लिंग गुणोत्तराचे असतील तर हे 3ही जिल्हे कोकण विभागातले आहेत. म्हणून विधान ब काय असेल, बरोबर असेल. आपल्याला काय विचारलंय, योग्य विधान विचारलंय, ब विधान योग्य आहे, तर पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. चला पुढे जाऊयात. तर लिंग गुणोत्तरामध्ये आणखी काय काय बघायचं बघा. लिंग गुणोत्तरामध्ये आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल की महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे. आता 2001 मध्ये किती, 11 मध्ये किती, कितीने वाढ झाली आहे, कितवा क्रमांक आहे लिंग गुणोत्तराच्या बाबतीत देशामध्ये महाराष्ट्राचा, ह्या गोष्टी बघाव्या लागतील. सर्वाधिक जास्त कुठं, सर्वात कमी, हे तर आपण बघितलेलंच आहे. चला पुढे जाऊयात. 10व्या क्रमांकाचा प्रश्न घेऊयात. राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार बघा थोडासा वेगळं विचारलंय. बालक बालिकांची सर्वाधिक कमी लोकसंख्यावरती प्रश्न आहे. असणारा जिल्हा कुठला. आतापर्यंत आयोगाने बालक बालिका म्हणजे काय, 0 ते 6 वयोगटामधली जी काही लहान मुलं आणि मुली आहेत ह्यांना आपण बालक बालिका म्हणतो. आतापर्यंत आयोगाने ह्या पॉइंटवरती प्रश्न विचारताना ह्यांच्या लिंग गुणोत्तरावरती प्रश्न विचारलेत की बाललिंग गुणोत्तर सर्वाधिक जास्त कुठं, सर्वात कमी कुठं, सर्वाधिक कमी वाले जिल्हे कुठं, सर्वात जास्त वाले जिल्हे कुठं. पण एक पॉइंट आतापर्यंत थोडासा विचारायचा राहिला ह्याच्यामध्ये, जो मला वाटतो थोडासा महत्वाचा, की बालक बालिकांची लोकसंख्या कुठं जास्त आहे आणि कुठं कमी आहे. थोडासा डीप मधला पॉइंट आहे, त्याच्यामुळे एक एक जिल्हे जरी व्यवस्थित लक्षात ठेवले तरी पॉइंट इनफ होईल आपल्याला. हा इथं जर काय विचारलंय आपल्याला, सर्वात कमी विचारलंय, सर्वात कमी. तर सर्वात कमी कुठं आहे ते, बालक बालिकांची लोकसंख्या सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ह्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये. सर्वात कमी, सर्वात जास्त कुठे आहे, पुणे असेल. त्याच्यानंतर मुंबई उपनगर असेल. पुणे, मुंबई उपनगर पहिले 2, सर्वाधिक जास्त मध्ये सिंधुदुर्ग आणि गडचिरोली, सर्वात कमी मधले 2. चला इथं बालक बालिकांची जी काही लिंग गुणोत्तर आहे, इथं आणखी एक दुसरा पॉइंट महत्वाचा फोकस करण्यासारखा काय आहे की साधारणतः जे काही आपलं 2001 ते 2011, 2001 ते 2011 ह्या कालखंडामध्ये साधारणतः महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर जवळपास 19 ने कमी झालंय. किती, 19 ने कमी झालंय. तर ही गोष्ट थोडीशी फोकस करण्यासारखी आहे. म्हणजे 2001 मध्ये किती होतं, 2011 मध्ये कितीने कमी झालंय, ती 19 ने कमी झालंय. तर बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये भारताचा मग देशात कितवा क्रमांक लागेल. इथं काय आपला प्रश्न काय आहे, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आहे. सर्वात जास्त कुठले 2, सर्वात कमी कुठले 2. इथं बाललिंग गुणोत्तर सुद्धा व्यवस्थित बघून जा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक काय आहे, 11. 2001 ते 2011 या दशवार्षिक कालखंडामध्ये स्त्री साक्षरतेच्या प्रमाणामध्ये किती टक्क्याने वाढ झाली आहे. हा थोडासा पॉइंट महत्वाचा वाटला का, जर आपण साक्षरतेचं प्रमाण जर बघितलं तर 2001 ते 2011 ह्या कालखंडामध्ये महाराष्ट्राची जी काही साक्षरतेचं प्रमाण आहे ते 5.45% वाढले. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पुरुष साक्षरतेचं प्रमाण हे साधारणतः 2.45% वाढलंय. आणि जर स्त्री साक्षरतेचं प्रमाण जर बघितलं तर स्त्री साक्षरतेचं प्रमाण 2001 ते 2011 ह्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये हे प्रमाण 8.9% वाढली आहे. ही जी काही वाढ आहे ही लक्षणीय वाढ आहे. इथं तुम्हाला पॉइंट आहे, इथं तुम्हाला फोकस करण्यासारखा पॉइंट असू शकतो. इथं ही जी काही स्त्री साक्षरतेमध्ये वाढ झाली आहे, ही साक्षरतेमधली वाढ किती टक्क्याने आहे, जवळपास 8.9% ही वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे इथेही प्रश्न येऊ शकतो. साधारणतः 2001 मध्ये किती होती, ती 67% होती स्त्री साक्षरतेचं प्रमाण. तर 2011 मध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण 75% झालंय जवळपास. मी रॅन्डम म्हणजे पॉइंट मध्ये लिहित नाहीये, पॉइंट मध्ये आकडे आहेत पुढे 67.03, 75.90 वगैरे असे आकडे आहेत. पण जर रॅन्डमली एक राऊंड फिगर मध्ये बघितलं तर हे स्त्री साक्षरतेमध्ये महाराष्ट्राच्या किती टक्क्याने वाढ झाली आहे, तर 8.9% वाढ झाली आहे. हा पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. इथंही पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण इथं काय, पुरुष साक्षरता कुठल्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त आहे, सर्वात कमी कुठं आहे तो जिल्हे बघणं गरजेचं आहे. स्त्री साक्षरता कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी आहे, हे बेसिक पॉइंट्स बघून जाणं परीक्षेला गरजेचं आहे. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12 घेऊयात. काय विचारलंय, अयोग्य विधाने ओळखा. काय विचारलंय, अयोग्य विधाने ओळखा. पहिलं स्टेटमेंट वाचतो मी. महाराष्ट्रात अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट बद्दल विचारलंय. अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या पुणे जिल्ह्यात आहे.
विधान काय सांगते? पुणे जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातींची संख्या जास्त आहे, तर विधान काय असेल? बरोबर असेल. कारण पुणे नंतर नागपूर हे पहिले 2 जिल्हे आहेत की जिथं अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे. साधारणतः 12 लाख लोकसंख्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे. साधारणतः ही 12 लाख लोकसंख्या आहे इथं. चला, दुसरं विधान काय सांगते? हे विधान तर बरोबर आहे. दुसरं विधान काय सांगते? महाराष्ट्रात अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या असणारा तालुका कोण आहे? तालुका पुणे शहर हा आहे. पुणे शहर थोडस आणखी पॉइंट वरती गेलेत. पुणे आपण बघून गेलो, पुणे बघितले, पण तालुक्यावरती आलेत ते कधी? एखाद्या वेळेस विचारू शकतात, विचारण्याची शक्यता आहे. तर तालुका कोण आहे? तालुका हा पुणे शहर तालुका नाहीये. तालुक्यांच्या बाबतीमध्ये पहिला कोण आहे? नागपूर शहर तालुका आहे. कोण आहे? नागपूर शहर तालुका आहे, जिथं ज्या तालुक्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर पुणे शहर येतं. त्याच्यानंतर कोण येतं? त्याच्यानंतर पुणे शहर येतं. तालुक्यांच्या बाबतीमध्ये सर्वाधिक जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असणारे तालुके नागपूर शहर अगोदर, नंतर पुणे शहर येतं. इथं काय दिलंय? सर्वाधिक तालुका असणारा पुणे शहर असं म्हटलंय, पण पुणे शहर 2 क्रमांकाला आहे. त्याच्यामुळं इथं हे विधान काय असेल? चुकीचं असेल. हे सर्वाधिक जास्त वाले आहेत, तर सर्वाधिक कमी वाले कुठले आहेत? सर्वात कमी विक्रमगड म्हणून तालुका आहे. विक्रमगड म्हणून आता सध्या पालघरमध्ये होता, परंतु ज्यावेळेस पालघरमध्ये आहे 2011 मध्ये ज्यावेळेस लोकसंख्येची गणना चालू होती, जनगणना चालू होती, त्यावेळेस हा विक्रमगड ठाण्यामध्ये होता. आता तो पालघरमध्ये आहे, परंतु 2011 ची लोकसंख्या आहे, त्याच्यामुळे इथं ठाणेच म्हणावं लागेल. इथं काय म्हणावं लागेल? ठाणेच म्हणावं लागेल. पहिला साधारणतः सर्वात कमी अनुसूचित जातींची लोकसंख्या असणारा तालुका विक्रमगड. तर दुसरा तालुका कुठला आहे? पेठ तालुका आहे नाशिक मधला. कुठला तालुका आहे? पेठ तालुका आहे नाशिक मधला. आपल्याला जिल्हे माहिती आहेत. सर्वाधिक जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या असणारी पुणे आणि नागपूर. सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारे जिल्हे कोण आहेत? नंदुरबार, सिंधुदुर्ग. सर्वाधिक जास्त वाले पुणे नागपूर, सर्वात कमी वाले नंदुरबार आणि सिंधुदुर्ग. तालुके जर बघितले तर नागपूर शहर, पुणे शहर सर्वाधिक जास्त मध्ये, सर्वात कमी मध्ये विक्रमगड आणि पेठ तालुके आहेत. म्हणून काय असेल? ह्याचा पर्याय काय असेल? फक्त विधान ब चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 असेल. चला, प्रश्न क्रमांक 13 कडे जाऊयात. महाराष्ट्र जनगणना 2011 नुसार राज्यातील भाषानिहाय लोकसंख्येच्या प्रमाणानुसार योग्य चढता क्रम लावा. भाषानिहाय लोकसंख्येचं प्रमाण किती आहे? त्याचं पर्सेंटेज येतं गव्हर्नमेंट. जर आपण सरळ क्रम पहिली 5 ते 6 नावं, पहिली बेसिक 5 नावं तरी तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. आणि इथं बघा, आयोग इथं प्रश्न तुम्हाला ऑप्शन देताना काय करेल? तुम्हाला माहिती आहे सर्वाधिक जास्त कुठली भाषा बोलली जाते महाराष्ट्रामध्ये? मराठी. तर मराठी भाषिक लोकसंख्या जास्ती असेल, त्यांचं प्रमाणही जास्ती असेल, पण मराठी ऑप्शन मध्ये कुठं देणार नाही तुम्हाला. मराठी ऑप्शन मध्ये देणार नाही. तर आपण क्रम बघूयात एकदा. पहिला कोण असेल? मराठी भाषिक जास्त असतील. त्याच्यानंतर कोण आहेत? हिंदी भाषिक जास्त आहेत. त्याच्यानंतर कोण आहेत? उर्दू भाषिक आहेत. उर्दू भाषिक कोण आहेत? मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलुगू आणि कन्नड. हे हळूहळू उतरता क्रम आहे. सर्वात जास्त कोण आहेत? मराठी भाषिक आहेत. त्याच्यानंतर कोण आहेत? हिंदी भाषिक आहेत. मग उर्दू भाषिक आहेत, मग गुजराती, मग तेलुगू भाषा बोलणारे आणि मग कन्नड भाषा बोलणारे. तर आपल्याला काय दिलं ऑप्शन मध्ये? मराठी कुठं दिलंय का बघा. मराठी कुठं दिसतंय का? मराठी नाहीये. मग आपल्याला कुठून बघावं लागेल? हिंदी दिलंय का? कुठं? हिंदी आहे. त्याच्यानंतर उर्दू आहे, गुजराती आहे, तेलुगू आहे. कन्नड शब्द दिसतोय का? कुठं? नाही. मग हा जर क्रम बघितला तर काय विचारलाय? चढता क्रम. हा जो काही मांडलाय तो उतरता क्रम आहे. हळूहळू संख्या कमी होत गेल्या. मग इथून सुरुवात करावी लागेल आपल्याला. तेलुगू कुठे आहे का बघा ऑप्शन मध्ये? कुठं? 1 नंबरला आहे तेलुगू. त्याच्यानंतर क्रम बघा बरोबर आहे का? गुजराती, त्याच्यानंतर उर्दू, इथं हिंदी. काय असेल? हिंदी. पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? 1. म्हणजे मराठी भाषिक सर्वाधिक जास्त, त्याच्यानंतर हिंदी, त्याच्यानंतर उर्दू नंतर गुजराती, त्याच्यानंतर तेलुगू बोलणारे आणि त्याच्यानंतर कन्नड भाषिक लोक महाराष्ट्रामध्ये इतके राहतात. हा चढता क्रम विचारलाय. त्याच्यापासून कमीपासून आपल्याला वाढत जास्तीकडे जावं लागेल. चला, प्रश्न क्रमांक 14 काय विचारलं? देशातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग. चला, दळणवळणाकडे आलो. वाहतूक आणि दळणवळण.
सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? देशातला विचारलाय, महाराष्ट्रातला नाहीये. देशातला सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? आतापर्यंत बऱ्याच पुस्तकामध्ये ही गोष्ट अपडेटेड नाहीये. बरीच पुस्तकं 2019 जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, रोड हायवेज अँड ट्रान्सपोर्ट आहे, त्यांनी एक परिपत्रक जाहीर केलंय. त्याच्यामधले जवळपास जी काही जुनी नॅशनल हायवेज होती त्यांची नावं बदलून जी काही नवीन नावं आली आहेत त्यांच्यामध्ये आणखी काही बदल झालेत. हे परिपत्रक जारी केलंय. ह्या परिपत्रकानुसार हा प्रश्न विचारला गेलाय आणि हे परिपत्रक साधारणतः 31 मार्च 2019 आहे. आपल्या मार्केटमधल्या पुस्तकामध्ये हे अपडेट होणं गरजेचं होतं, पण आणखी कुठे अपडेटेड झालं नाहीये. जर आपण बघितलं सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग, तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44. कारण बरेच नॅशनल हायवे आणि हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बरेच नॅशनल हायवे एकत्र करून बनवला गेलाय. साधारणतः कुठले कुठले राष्ट्रीय महामार्ग आहेत? एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 श्रीनगर ते अमृतसर 1A. त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1, त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2, 3, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 आपल्याला हा माहिती होता अगोदर. त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 26 आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75. हे सगळे नॅशनल हायवे एकत्र मिळून काय बनवलं गेलंय? नॅशनल हायवे क्रमांक 44 नवीन नावानुसार तो कुठून आहे? श्रीनगर. हा जो काही 44 आहे हा कुठून आहे? श्रीनगर पासून सुरुवात होतो. श्रीनगर ते कन्याकुमारी. कुठून? श्रीनगर ते कन्याकुमारी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44. ह्याची जर लांबी बघितली तर 3710 किलोमीटर इतकी ह्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ची लांबी आहे. 3710 किलोमीटर. साधारणतः हे सगळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकत्र आणून हा बनवला गेलाय. हा सध्या देशातला सर्वाधिक जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. चला प्रश्न क्रमांक 15. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, त्याला नवीन नाव काय दिले? समृद्धी महामार्ग म्हणतो, पण त्याचं पूर्ण नाव जर बघितलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्यातील डॅश डॅश जिल्ह्यातून आणि डॅश डॅश तालुक्यांमधून जातो. किती जिल्ह्यातून आणि किती तालुक्यातून जातो? तर साधारणतः हा जो काही समृद्धी महामार्ग आहे तो महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यातून आणि 26 तालुक्यामधून जातो. हे राष्ट्रीय महामार्ग हा जो काही समृद्धी महामार्ग आहे, ह्या समृद्धी महामार्गाबद्दल प्रश्न येण्याची शक्यता थोडीशी दाट आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागेल की हा जो काही महामार्ग आहे समृद्धी महामार्ग हा एकूण जवळपास 701 किलोमीटर लांबीचा आहे. हा कुठल्या 2 शहरांना जोडतो? मुंबईमधलं जे काही JNPT नावाचं पोर्ट आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ते JNPT पोर्ट ते जे काही तिकडं नागपूरमधलं जे काही नागपूर सिटीला जोडतो. त्याच्यानंतर हा किती पदरी आहे? साधारणतः हा 8 पदरी महामार्ग आहे. त्याच्यानंतर मुंबई ते नागपूर हे डिस्टन्स साधारणतः तुम्ही 8 तासामध्ये कव्हर करू शकता. हे ज्या काही बेसिक इन्फॉर्मेशन आहेत. त्याच्यानंतर हा जो काही महामार्ग आहे हा 10 जिल्ह्यातून आणि 26 तालुक्यामधून जातो. त्याचबरोबर हा 10 जिल्ह्यातून जातोय आणि इतर 14 जिल्हे कनेक्ट करतोय. म्हणजे साधारणतः 24 जिल्हे एकमेकांना कनेक्ट होतात. मग हे जे काही 10 जिल्हे आहेत ह्या 10 जिल्ह्यांवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. कुठले कुठले 10 जिल्हे आहेत मी परत एकदा सांगतो. एक ठाण्यापासून सुरू होतो, ठाणे, नाशिक पासनं नगर, औरंगाबाद नंतर बुलढाणा, बुलढाण्यानंतर वाशिम नंतर अमरावती नंतर वर्धा आणि नागपूर. ह्या 10 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो. इथं बेसिक गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा जो कुरबुडे बोगदा आहे, साधारणतः 6.45 किलोमीटर लांबीचा हा जो काही बोगदा आहे, सर्वाधिक आतापर्यंत आपण बघितलं की कुठला बोगदा आहे, कुठला? तो कुरबुडे बोगदा. प्रश्न काय विचारलाय? कुठल्या 2 रेल्वे स्थानकादरम्यान आहे? आतापर्यंत आयोगाने ह्या कोकण रेल्वेवरती बरेच प्रश्न विचारून झालेत की लांबी किती आहे, महाराष्ट्रातली लांबी किती आहे, मुंबई ते कोचीन दरम्यानचं अंतर किती कमी होतंय वगैरे वगैरे. मग ह्याची महामंडळाची स्थापना कधी झाली आहे? आता प्रश्न जे काही अपेक्षित आहेत ह्याच्यावरती ते काय आहेत? हा जो काही कुरबुडे बोगदा आहे हा कुरबुडे बोगदा कुठल्या 2 स्थानकादरम्यान आहे? तर हा जो काही कुरबुडे बोगदा आहे रत्नागिरीमध्ये उक्षी आणि भोके, रत्नागिरीमधले उक्षी आणि भोके ह्या 2 रेल्वे स्थानकादरम्यान आहे. कुठल्या? ह्या 2 रेल्वे स्थानकादरम्यान आहे, उक्षी आणि भोके. त्याच्यानंतर एक पानवळचा पूल आहे,
पानवळचा पूल जो 65 मीटर उंचीचा आहे तो कुठं आहे, तो कुठल्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान आहे, तो रत्नागिरी आणि निवसर, रत्नागिरी ते निवसर ह्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान आहे. कोण? पानवळ पूल. पानवळचा पूल जो कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक जास्त उंचीचा पूल आहे, पानवळचा पूल 65 मीटरचा, तो ह्या दोन रेल्वे स्थानकादरम्यान आहे, रत्नागिरी आणि निवसर. आणि आपल्याला विचारलंय काय? कुरबुडे बोगदा विचारलाय. तो कुरबुडे बोगदा रत्नागिरीमध्ये उक्षी आणि भोके ह्या दोन स्टेशन दरम्यान आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17 विचारलाय, जवाहरलाल नेहरू पोर्ट जी आहे त्याच्याबद्दल अयोग्य विधाने ओळखा. जवाहरलाल नेहरू JNPT आपण ज्याला म्हणतो त्या पोर्ट बद्दल अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य विधाने काय? बघ, मी पहिलं स्टेटमेंट वाचतो. मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी 1991 मध्ये ह्या बंदराची निर्मिती केली गेली. इथपर्यंत स्टेटमेंट बरोबर आहे, मुंबई बंदरावरचा ताण कमी करण्यासाठी. परंतु ही जी काही डेट आहे ही डेट आहे 26 मे 1989. ही डेट किती आहे? 26 मे 1989. 91 नाहीये, म्हणून हे विधान काय असेल? हे विधान चुकीचं असेल. मी विधान ब वाचतो. या बंदरातून प्रवासी व मालवाहतूक केली जाते नाही. ह्या जे काही JNPT बंदर आहे ह्या बंदरातून फक्त आणि फक्त मालवाहतूक केली जाते, प्रवासी वाहतूक केली जात नाही. ह्याच्या बाजूला जे काही मुंबई बंदर आहे ह्या मुंबई बंदरातून प्रवासी आणि मालवाहतूक केली जाते, पण जवाहरलाल नेहरू पोर्ट मधून फक्त आणि फक्त मालवाहतूक केली जाते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान काय आहे? मोठे कंटेनर वाहतुकीत, कंटेनर वाहतुकीमध्ये हे भारतातलं पहिल्या क्रमांकाचं बंदर आहे. जे काही मोठे मोठे कंटेनर आहेत तुम्ही बघताय, तर ह्या कंटेनर वाहतुकीमध्ये हे JNPT जे आहे हे पहिल्या क्रमांकाचं बंदर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. देशातल्या जेवढ्या काही कंटेनरचा व्यवहार होतोय किंवा जे काही वाहतूक होते, कंटेनरची वाहतूक होते, त्याच्यापैकी 56% कंटेनरची वाहतूक, किती? जवळपास 56% कंटेनरची वाहतूक ह्या JNPT मधून होते. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. विधान मग काय विचारलंय आपल्याला? अयोग्य विधान विचारलंय. विधान अ आणि ब हे दोन अयोग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक काय असेल? 4 बरोबर असेल. चला पुढे जाऊयात. 18वा प्रश्न घेऊयात. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 नुसार, बघा, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2019-20 नुसार राज्यामध्ये डॅश डॅश इतकी, किती डॅश डॅश इतकी आंतरराष्ट्रीय व डॅश डॅश इतकी देशांतर्गत विमानतळ आहेत. तुम्ही जर हा सर्वे व्यवस्थित बघितला असेल, ह्याच्यामध्ये दळणवळण, वाहतूक व दळणवळण किंवा पायाभूत सुविधा हा टॉपिक व्यवस्थित बघितला असेल, त्याच्यामध्ये स्पष्ट आणि स्पष्ट उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आणि 13 देशांतर्गत विमानतळ आहेत. त्या विमानतळांची लिस्ट पण तिथं दिलेली आहे. साधारणतः आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल आणि नाशिकचं ओझर विमानतळ असेल. ही 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत आणि 13 मध्ये मग बाकीच्या इतर काही आणखी जी काही आहेत ती विमानतळ आहेत. हा पर्याय कुठं आहे? 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 13. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. चला 19 प्रश्न क्रमांक 19 योग्य जोड्या लावा. ह्याच्यामध्ये विचारलं गेलंय काय की लेणी दिली आहेत आणि त्यांची ठिकाणं. जोड्या ओळखा असं म्हणते, जोड्या लावा नाहीये. मग कुठली लेणी कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे ते बरोबर आहे का बघा. खरोसा लेणी आहे लातूर जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे. खरोसा लेणी लातूर जिल्ह्यामध्ये आहेत. पुल्लर लेणी आहेत. पुल्लर लेणी नाशिकमध्ये आहेत का? पुल्लर लेणी कुठे आहेत? नागपूरमध्ये आहेत. पुल्लर लेणी कुठे आहेत? नागपूरमध्ये आहेत. तर नाशिकमध्ये कुठल्या आहेत? मग नाशिकमध्ये पांडव लेणी आहेत. नाशिकमध्ये कुठल्या लेणी आहेत? पांडव लेणी आहेत. आणि ह्या पुल्लर लेणी कुठे आहेत? पुल्लर लेणी नागपूरमध्ये आहेत. त्याच्यानंतर खिद्रापूर लेणी आहेत कोल्हापूरमध्ये, बरोबर आहे. पाताळेश्वर आहेत, कुठे आहेत? पुण्यामध्ये आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे अयोग्य कुठला आहे? ब अयोग्य आहे. ब सोडून आपल्याला पर्याय कुठं आहेत का बघा. म्हणजे अ, क आणि ड, अ, क आणि ड पर्याय क्रमांक 3 मध्ये येतात. तुम्हाला साधारणतः बाकीच्या ज्या काही सुरुवातीच्या महत्वाच्या जी आहेत, वेरूळ लेणी असेल, अजिंठा लेणी असेल, घारापुरी लेणी असेल, ह्या लेण्यांबद्दल काय बघायचंय की ह्या काही जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. तर ह्या ज्या काही महत्वाच्या 3 आहेत त्यांना कधी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला, ह्या डेट्स थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या काही जिथं कुठं महत्वाच्या आहेत, मुंबई उपनगरमध्ये कुठल्या आहेत, त्याच्यानंतर पुण्यामध्ये कुठल्या आहेत, कोल्हापूरमध्ये, नाशिक, बाकीच्या ज्या काही कुठल्या एक दोन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही लेणी आहेत त्या लेणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं किती आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. चला 20वा प्रश्न. विधान अ काय सांगतोय? महाराष्ट्राचे मॅटरहॉर्न पीक
मॅटरहॉर्न पीक म्हणून राजगड किल्ला ओळखला जातो तर नाहीये. महाराष्ट्रामध्ये जे काही मॅटरहॉर्न पीक म्हणून कुठला किल्ला आहे, लिंगाणा किल्ला आहे. कुठला? लिंगाणा किल्ला आहे रायगड जिल्ह्यात. कुठला? लिंगाणा किल्ला आहे रायगड जिल्ह्यामध्ये, ज्याला महाराष्ट्राचं मॅटरहॉर्न पीक म्हणून ओळखलं जातं. विधान अ काय असेल? चूक असेल. मग विधान ब काय आहे? मुरुड जंजिरा किल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सिंधुदुर्ग किल्ला उभारला गेलाय. हे विधान काय आहे? बरोबर आहे. किंवा मुरुड जंजिरा किल्ला जिंकणं हे थोडंसं अवघड होतं. आपली जी काही आरमार शक्ती आहे ती आरमार शक्ती प्रभावी बनवणं गरजेचं होतं. मग हा किल्ला कधी हातात येईल ह्याची वाट बघत बसणं आपल्याकडनं शक्य नव्हतं. म्हणून मराठ्यांकडनं सिंधुदुर्ग किल्ला उभारला गेला. कुणाला प्रत्युत्तर म्हणून? मुरुड जंजिरा किल्ल्याला म्हणून सिंधुदुर्ग किल्ला उभारला गेला. हे विधान काय आहे? विधान ब बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? विधान अयोग्य आहे का? नाही. याच्यामध्ये विधान ब योग्य आहे, अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21. नांदूर माधमेश्वर हे नाव बऱ्यापैकी चर्चेमध्ये आहे सध्या. नांदूर माधमेश्वर बघा काय विधानं दिलेत. नांदूर माधमेश्वर धरणाबद्दल अयोग्य विधान ओळखा. नांदूर माधमेश्वर धरण आहे. नांदूर माधमेश्वर हे पक्षी अभयारण्य आहे. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. अगोदर स्टेटमेंट वाचूयात. नांदूर माधमेश्वर हे धरण गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावरती आहे. बरोबर आहे. गोदावरीची उपनदी आहे कादवा नदी. ही कादवा नदी ज्यावेळेस गोदावरीला येऊन मिळते, ह्या संगम जिथं संगम होतो तिथे हे नांदूर माधमेश्वर धरण उभारलं गेलंय. त्याच्यानंतर ह्या ठिकाणाला महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हणतात. हेही विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणाला 2019 मध्ये रामसार यादीत स्थान मिळालंय. सध्या ह्याच गोष्टीमुळे सध्या नांदूर माधमेश्वर चर्चेमध्ये आहे. त्याच्यामुळे हेही विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामध्ये हे ठिकाण येतं नाही. नाशिक जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामध्ये येतं का? तर नाही. नाशिक जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामध्ये हे ठिकाण येत नाही. नाशिक जिल्हा आहे पण ठिकाण कुठलं आहे? तालुका वेगळा आहे. पहिल्यांदा माहिती काय घेऊयात आपण? नांदूर माधमेश्वर बद्दल माहिती घेऊयात. नांदूर माधमेश्वर ज्यावेळेस हे धरण बांधलं गेलं, ह्या धरणाचं जे काही बॅकवॉटर आहे, ह्या बॅकवॉटरमध्ये बराच पाणथळ एरिया निर्माण झाला. ह्या पाणथळ एरियावरती वेगवेगळे पक्षी हिवाळ्यामध्ये उत्तरेकडून स्थलांतरित पक्षी यायला लागले. साधारणतः 1982 मध्ये 1982 मध्ये भारताचे जे काही ज्येष्ठ पक्षी तज्ञ आहेत सलीम अली म्हणून, डॉक्टर सलीम अली, यांनी हे 1982 मध्ये ह्या नांदूर माधमेश्वरला भेट दिली. त्यावेळेस त्यांचे उद्गार आहेत, अरे हे तर महाराष्ट्राचं भरतपूर आहे. नांदूर माधमेश्वर बद्दल डॉक्टर सलीम अलींचे उद्गार आहेत की हे तर महाराष्ट्राचं भरतपूर आहे. तेव्हापासनं नांदूर माधमेश्वर हे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर 1986 मध्ये महाराष्ट्र शासनाने नांदूर माधमेश्वर धरणाचा जो काही बॅकवॉटरचा एरिया आहे, हा जो काही 100 चौरस किलोमीटरचा एरिया आहे, ह्या नांदूर माधमेश्वरच्या बॅकवॉटरच्या जो काही धरणाचा बॅकवॉटर आहे त्याला पक्षी अभयारण्य म्हणून दर्जा दिला. कधी? 1986 मध्ये. 1982 मध्ये सलीम अलींची भेट आणि महाराष्ट्राचं भरतपूर. 1986 मध्ये नांदूर माधमेश्वरला काय आहे? नांदूर माधमेश्वरला पक्षी अभयारण्याचा दर्जा दिलाय. ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक काय? 4 चूक आहे. बाकीचे 3ही विधानं बरोबर आहेत. नांदूर माधमेश्वर बद्दल जर आणखी काही प्रश्न आला तर तुम्हाला ही माहिती असावी म्हणून हा प्रश्न इथं घेतलेला आहे. चला, हे साधारणतः जे काही महत्वाचे 4 टॉपिक्स होते. खनिज संपत्ती असेल, लोकसंख्या असेल, दळणवळण व वाहतूक असेल आणि त्याच्यानंतर पर्यटन. पर्यटनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुम्हाला गरम पाण्याचे झरे असतील कुठं, त्याच्यानंतर धबधबे असतील, त्याच्यानंतर आणखी जी काही नैसर्गिक पर्यटन आहे, थंड हवेची ठिकाणं आहेत, गड किल्ले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक बघून जाणं गरजेचं आहे. जसं धार्मिक पर्यटन असेल तर गणपती अष्टविनायकाची मंदिरं किती आहेत, कुठल्या जिल्ह्यात जास्त आहेत, मग 12 ज्योतिर्लिंग आहे तर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांची वेगवेगळी जोड्या लावा, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. 3.5 पीठ आहेत देवींची, मग ही शक्तीपीठं कुठं आहेत हेही बघणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आहेत. जाता बेसिक गोष्टी जरी तुम्ही बघून गेलात तर तुम्हाला बऱ्यापैकी येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. हे जे काही सगळे टॉपिक्स होते संभाव्य प्रश्न आहेत. मी परत तुम्हाला सांगतोय की प्रश्न हेच असतील असं म्हणत नाहीये मी, पण ह्याच फॉर्मॅटमध्ये कुठेतरी नक्कीच प्रश्न असतील. चला, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद.